नमस्कार, मी उमेश सणस. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास याच्या संदर्भामध्ये विविध अंगांनी सध्या अभ्यास होतो आहे. महाराजांचं न्यायदानाचं काम कसं चालायचं याची काही निवडक उदाहरणं शिवचरित्रात आपल्याला सापडतात. रांझेगावच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे हात आणि पाय तोडण्याची शिक्षा त्याला केली होती. हे आपण लहानपणी शालेय पुस्तकामध्ये वाचलेलं आहे आणि अभ्यासलेलं आहे. नेमका प्रकार काय होता? रांझेगावचा पाटील बाबाजी गुजर हे त्याचं नाव आहे. त्यानं एका स्त्रीशी व्यभिचार केला होता. गावचा पाटील हा गावचा राजा असतो. राजानं प्रजेशी पुत्रवत वागलं पाहिजे ही महाराजांची अपेक्षा होती. रांझेगावच्या पाटलानं एका स्त्रीशी अशा प्रकारचा व्यभिचार केल्याची तक्रार महाराजांनी ऐकली. ती तक्रार महाराजांसमोर आल्यानंतर महाराजांनी या रांझेगावच्या पाटलाला स्वतःसमोर बोलावलं. तो पाटील यायला तयार नव्हता. शेवटी त्याला मुसक्या बांधून महाराजांसमोर आणलं गेलं. आणल्यानंतर महाराजांनी त्या प्रकरणाची सुनावणी केली, शहानिशा केली आणि त्याचे हात आणि पाय तोडण्याची आज्ञा या रांझेगावच्या पाटलाच्या विरुद्ध केली. त्याचे हात आणि पाय तोडण्याची आदेश महाराजांनी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ताबडतोब करा असा पुढचाही आदेश महाराजांनी केला. तो आदेश केल्यानंतर रांझेगावच्या पाटलानं शिवाजी महाराजांकडे बघून त्याला गांभीर्य प्रसंगाचं लक्षात आलं. आपण कोणाशी उर्मटपणा केला हे लक्षात आलं. आपल्याकडून काय गुन्हा घडला हेही त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्यानं शिवाजी महाराजांकडे बघून राजे रहेम राजे रहेम म्हणून महाराजांकडे बघून जयती मागणी केली. थोडक्यात महाराज मला दया दाखवा असं हा रांझेगावचा पाटील शिवाजी महाराजांकडे पाहून म्हटलं. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर रांझेगावच्या पाटलानं शिवाजी महाराजांकडे दयेचा अर्ज केला. म्हणजे ज्या दिवशी केस ऐकली त्याच दिवशी निकाल, ज्या दिवशी केसचा निकाल झाला त्याच दिवशी अंमलबजावणीपूर्वी दयेचा अर्ज आला. त्या दयेच्या अर्जाचा निर्णयही त्याच दिवशी. इतकं तत्पर न्यायदान शिवाजी महाराजांनी या प्रकरणात केलेलं दिसतं. शिवाजी महाराजांनी या रांझेगावच्या पाटलाला, या बाबाजी गुजरला सांगितलं की स्त्रीवर जिथं अत्याचार झालेले आहेत, स्त्रीच्या बाबतीत जिथं व्यभिचार झालेला आहे तिथं दयामाया दाखवणं मला शक्य नाहीये आणि दया दाखवावी असा तुझा गुन्हाही नाहीये. आणि त्याचा दयेचा अर्ज महाराजांनी जागेवर फेटाळलेला. स्त्रीच्या चारित्र्याच्या संदर्भात, स्त्रीशी व्यभिचाराच्या संदर्भात, स्त्रीवर अत्याचार करण्याच्या संदर्भामध्ये जिथं जिथं गुन्हे घडलेले आहेत तिथं तिथं या तत्परतेनं शिवाजी महाराज वागलेले आहेत असं दिसतं. रंगो त्रिमल कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ होता. त्यानं एका स्त्रीशी व्यभिचार केला. ही हकीकत महाराजांना कळाली. रंगो त्रिमल कुलकर्णीनं एका स्त्रीवर व्यभिचार केल्याची बातमी हकीकत कळाली. महाराजांनी त्यांच्या सैनिकांना आदेश दिला की या रंगो त्रिमल कुलकर्णीला पकडा आणि माझ्यासमोर आणा. रंगो त्रिमल कुलकर्णी थोडासा हुशार होता, कदाचित अधिक सावध असावा. तो स्वराज्यातनं उठला, पळाला आणि जावळीच्या मोऱ्यांकडे गेला. जावळीच्या मोऱ्यांकडे जाऊन राहिला. जावळीच्या मोऱ्यांकडे महाराजांनी रितसर मागणी केली की माझ्या राज्यातला, स्वराज्यातला एक गुन्हेगार तुमच्याकडे आलेला आहे, तो ताबडतोब माझ्या ताब्यात द्या. जावळीच्या मोऱ्यांनी चाल ढकल केली. शिवाजी महाराजांना हे सहन होणं शक्य नव्हतं. शिवाजी महाराजांनी जावळी का जिंकली, जावळीवर हल्ला का केला आणि जावळी स्वराज्याचा भाग करण्याचा प्रयत्न का केला, जावळी महाराजांना जिंकावी का लागली याचा अभ्यास करत असताना इतिहासाचे अभ्यासक सांगतात की जशी इतर अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण हे आहे की रंगो त्रिमल कुलकर्णी नावाच्या व्यभिचारी गुन्हेगाराला जावळीच्या मोऱ्यांनी आश्रय दिला. ही गोष्ट महाराजांना सहन झाली नाही. रंगो त्रिमल कुलकर्णीला जावळीच्या मोऱ्यांनी आश्रय दिला तरी हा रंगो त्रिमल कुलकर्णी हा अतिशय घाबरलेला होता. त्याला महाराज माहिती होते, महाराजांचे मावळे माहिती होते, महाराजांचे सैनिक माहिती होते. महाराज काय करतील, महाराजांचे मावळे काय करतील, महाराजांचे सैनिक काय करतील हे रंगो त्रिमल कुलकर्णीला सांगता येत नव्हतं. त्यामुळं तो लपून छपून जंगलामध्ये राहत होता. जवळजवळ 10 महिने ते 11 महिने असा हा लपत छपत जंगलात राहिला. कदाचित त्याचा माग घेण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराजांचे मावळे, महाराजांचे सैनिक करत असावेत. त्याला पकडण्याचे प्रयत्नही चालू असावेत.
रंगोत्रिमल कुलकर्णी ह्या जागा बदलून, जंगलातली ठिकाणं बदलून राहत होता आणि त्याच्या मनातली शिवाजी नावाची दहशत जात नव्हती. आणि असं एक वर्षभर लपून छपून राहिला आणि जंगलातच तो मरण पावला. आजच्या भाषेत शिवाजी नावाच्या दहशतीमुळं रंगोत्रिमल कुलकर्णीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा कार्यभार आटोपला. राजाची, राज्यकर्त्याची दहशत जी आहे ती गुन्हेगारांवर असली पाहिजे हे या प्रसंगातून दिसून येतं. एखादा गुन्हेगार जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा करत असताना त्याची जात बघायची नाही, त्याचा धर्म बघायचा नाही, त्याचं नातं बघायचं नाही. हा संस्कार शिवाजी महाराजांनी जो आहे तो जगातल्या सर्व न्यायव्यवस्थांना दिलेला आहे. महाराज कर्नाटकात गेले. कर्नाटकात महाराजांनी मोठा दिग्विजय केला आणि दक्षिण दिग्विजयानंतर महाराज परत येत होते. बेलवडी नावाचं छोटं गाव होतं, बेलवडीची गडी होती आणि त्या बेलवडी गावच्या पाटलानं जो तो महाराजांना विरोध केला आणि तिथं मोठी लढाई झाली. त्या लढाईमध्ये त्या बेलवडीच्या जी प्रमुख होती त्या बेलवडीच्या गढीची, सावित्रीबाई तिचं नाव, या बेलवडीच्या प्रमुख असलेल्या महिलेनं तिथं प्रतिकार केला आणि सखोजी गायकवाड नावाच्या शिवाजी महाराजांच्या सरदारानं तिचा पराभव केला. ही सावित्रीबाई पराभवानंतर महाराजांसमोर आणली गेली. तिनं सांगितलं, महाराज माझा पराभव झाला, हरकत नाही, माझी गढी वाचवण्यासाठी मी लढले, काय हरकत नाही, तुम्ही माझ्यावर स्वारी केलीत, हरकत नाही, मी लढाईत पराभूत झाले, हेही हरकत नाही, परंतु तुमच्या एका सरदारानं माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, प्रकार केला. महाराजांनी चौकशी केली आणि महाराजांचा नातेवाईक असलेला सखोजी गायकवाड या प्रकरणामध्ये दोषी आहे असं कळाल्यानंतर त्याचे डोळे काढून त्याला अंधार कोठडीत टाकण्याची शिक्षाही महाराजांनी केलेली आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्यानं ज्यानं गुन्हा केलेला आहे, मग तो गावचा पाटील आहे का कुलकर्णी आहे, आपल्या सैन्यातला शिपाई आहे की आपला जवळचा नातेवाईक आहे, याचा विचार न करता न्यायदान करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. जी गोष्ट शिवाजी महाराजांनी केलेली आहे, घराघरातली स्त्री, कुटुंबातली महिला जी आहे ती शिवाजी महाराजांसाठी काहीही करायला, सर्वस्वाचं बलिदान करायला तयार आहे, याचं कारण ती आहे. ही तानाजी मालुसरे आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून जो आहे तो आपल्या उमरठे गावातून बाहेर पडतो आणि सिंहगड जिंकण्यासाठी, सिंहगडची लढाई लढण्यासाठी बाहेर पडतो. याचं कारण हे आहे की कुठलीही महिला, कुठलीही स्त्री जी आहे ती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना, मावळ्यांना अडवत नाहीये. त्या स्त्रीला माहिती आहे की हा राजा असेल तर आपलं चारित्र्य शाबूत राहणार आहे, हा राजा असेल तर आपलं वैभव शाबूत राहणार आहे आणि आपल्या घरातलं कोणी सदस्य गेलं किंवा राहिलं तरी हा राजा असेल तोपर्यंत आपलं सर्वस्व राहणार आहे. ही भावना, हा विश्वास शिवाजी राजांच्या न्यायदानामुळं, शिवाजी राजांच्या अत्यंत निस्पृह वृत्तीमुळं जो आहे तो रयतेच्या आणि प्रजेच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. एक शिवाजी महाराजांच्या न्यायदानाबद्दलची चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या प्रकरणातली हकीकत जी आहे ती मोठी विलक्षण आहे. चिंचवडचे मोरया गोसावी हे महाराजांचे समकालीन होते, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती होते. शिवाजी महाराजांचे व्याही पिलाजीराव राजे शिर्के हे त्यांचे शिष्य होते. 6 जून 1674 महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती झाले. शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे हे स्वराज्याचे युवराज झाले. पिलाजीराव राजे शिर्क्यांचे जावई स्वराज्याचे युवराज झाले. पिलाजीराव राजे शिर्के नेहमीच मोरया गोसाव्यांकडे जात असत. मोरया गोसाव्यांनी पिलाजीराव राजे शिर्क्यांना विनंती केली की तुमचा जावई स्वराज्याचा युवराज आहे, माझ्यासाठी काहीतरी करा, माझ्या देवस्थानसाठी काहीतरी करा, तुम्हाला काही करणं शक्य आहे, मला देवस्थानला काहीतरी मदत करा. आणि मग पिलाजीराव राजे शिर्के संभाजीराजांकडे गेले असावेत, संभाजीराजांकडे विनंती केली असावी आणि छत्रपतींचं सगळं घराणंच धार्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या संतांपुढं नतमस्तक होणारं होतं. कवींद्र परमानंद पोलादपूरचे असू देत, नाहीतर केळशीचे याकूब बाबा असू देत, छत्रपतींच्या घराण्याला सर्व धर्मातले आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे लोक जे ते अतिप्रिय होते. संभाजी महाराजही याला अपवाद नव्हते. संभाजी महाराजांनी चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या देवस्थानला सनदा दिल्या. दरवर्षी देवाचा वार्षिक उत्सव व्हायचा. या देवाच्या वार्षिक उत्सवासाठी लागणारा भात आणि लागणारं मीठ आजूबाजूच्या परिसरातल्या रयतेकडून गोळा करण्याच्या सनदा संभाजीराजांनी चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना देऊन टाकल्या. मोरया गोसाव्यांनाही समाधान वाटलं.
पिलाजीराव राजे शिर्क्यांना आपल्या जावयानं शब्द पाळला, आपल्या शब्दाला किंमत दिली, याचं समाधान वाटलं असावं. पुढची काही वर्ष गेली, पीक पाणी बरं झालं, शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं झालं. शेतकऱ्यांनी चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला पुरेसा भात दिला, ठरल्याप्रमाणे आणि सनदेप्रमाणे मीठही दिलं. देवाचा उत्सवही चांगल्या पद्धतीनं पार पडला. देवाच्या उत्सवामध्ये कोणती कमतरता राहिली नाही. पण एक वर्ष 77-78चं कधीतरी असं आलं की ज्या वर्षी पाऊस कमी पडला, पीक पाणी फारसं चांगलं झालं नाही आणि काही गरीब शेतकऱ्यांनी भात आणि मीठ द्यायला मोरया गोसाव्यांना नकार दिला. मोरया गोसावी आध्यात्मिक क्षेत्रातील महापुरुष होते, आध्यात्मिक क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती होते, परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांना सनदेप्रमाणे मीठ आणि भात द्यायला नकार दिल्यानंतर त्यांच्या मीपणाला कुठेतरी धक्का पोचला. मोरया गोसाव्यांना शेजारीच असलेल्या सिंहगडचा किल्लेदार आठवला, तोही त्यांचा कदाचित शिष्य असावा. त्या सिंहगडच्या किल्लेदाराला मोरया गोसाव्यांनी आदेश दिला की बाबा रे, हे शेतकरी माझं ऐकत नाहीत, माझ्याकडे सनद असताना मला भात देत नाहीत, मला मीठ देत नाहीत, या शेतकऱ्यांना पकड आणि तू सिंहगडच्या अंधार कोठडीत टाक. सिंहगडचा किल्लेदार, त्याचं नाव इतिहासात त्यावेळेचं माहिती नाही, पण या किल्लेदारानं विचार केला, एवढाच विचार केला की मोरया गोसावी ही आध्यात्मिक क्षेत्रातली मोठी व्यक्ती आहे, छत्रपतींच्या घराण्याशी त्यांचे संबंध आहेत, छत्रपतींचे व्याही त्यांच्याकडे वारंवार येतात, अशा राजघराण्याशी संबंध असणाऱ्या मोठ्या माणसाला दुखावणं योग्य नाही. मोरया गोसाव्यांच्या आदेशाचं सिंहगडच्या किल्लेदारानं पालन केलं आणि सिंहगडच्या किल्लेदारानं मोरया गोसाव्यांच्या आदेशाप्रमाणे काही गरीब शेतकऱ्यांना की ज्यांनी मीठ आणि भात या उत्सवासाठी दिलेला नव्हता, त्या शेतकऱ्यांना पकडून सिंहगडच्या अंधार कोठडीत टाकलं. हे गरीब शेतकरी सिंहगडच्या अंधार कोठडीत जाऊन पोचले, तिथं जाऊन पडले. ते कळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसमोर प्रश्न पडला, काय करावं. हे नातेवाईक थेट उठले आणि रायगडला शिवाजी महाराजांकडे गेले आणि महाराजांना भेटले देखील. पहिली गोष्ट माझ्या अशी लक्षात येते की जर गरीब शेतकऱ्यांचे नातेवाईक आपल्या गावातून उठले असतील, थेट रायगडावर गेले असतील आणि स्वराज्याच्या छत्रपतीला भेटले असतील, तर शिवाजी महाराजांना भेटायला कुठल्या मध्यस्थाची गरज नव्हती. कोणी शिवाजी महाराजांना भेटायला त्यांचा एखादा सरदार, त्यांचा एखादा वतनदार, त्यांचा एखादा सुभेदार मध्यस्थ म्हणून रयतेला नको होता. रयतेचं आणि महाराजांचं हे थेट नाट्य होतं. सामान्य शेतकरी गेले, महाराजांकडे गेले आणि सांगितलं की असं असं आमच्या नातेवाईकांना सिंहगडच्या किल्लेदारानं अंधार कोठडीत टाकलेला आहे, विना चौकशी टाकलेला आहे, काहीही न विचारता टाकलेला आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर या गरीब शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी शिवाजी महाराजांकडे रिट ऑफ हेबियस कॉर्पस केलं. विना चौकशी डांबलेला आहे, चौकशी करा. महाराजांनी चौकशी केली, सगळा प्रकार शिवाजी महाराजांच्या लक्षात आला आणि तो प्रकार लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी जो निर्णय दिलेला आहे, जे आदेश केलेले आहेत, ते शिवाजी महाराजांच्या न्यायनिष्ठूर आणि प्रामाणिक वर्तनाचं सगळ्यात मोठं चिन्ह म्हणून आजही आपल्याला अभिमानानं सांगता येतं. शिवाजी महाराजांनी चौकशी केली. महाराजांच्या लक्षात आलं की कोणतीही चूक नसताना, पीक पाणी पिकलेलं नसताना, ज्या शेतकऱ्यांनी मीठ दिलं नाही, भात दिलं नाही, ते शेतकरी विनाकारण सिंहगडच्या अंधार कोठडीत डांबले गेलेले आहेत. महाराजांनी सिंहगडच्या किल्लेदाराला एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्या किल्लेदाराला उद्देशून महाराज लिहितात की तू सिंहगडचा किल्लेदार आहेस, तुला आम्ही किल्लेदार म्हणून नेमलेला आहे, या उपर आमच्या आदेशाशिवाय अन्य कोणाच्या आदेशाचं पालन करशील तर ज्या अंधार कोठडीत तू त्या शेतकऱ्यांना टाकलेस ना, त्या अंधार कोठडीत तुला राहावं लागेल, हे लक्षात ठेव. महाराजांनी त्याला ऑपरेटिव्ह ऑर्डर केली, आदेश केला की ज्या ठिकाणावरून तू त्या गरीब शेतकऱ्यांना उचलून आणलेस आणि अंधार कोठडीत टाकलेल्यास, त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या घरी जा आणि त्यांच्या घरापर्यंत त्यांना सन्मानानं पोचव. आणि त्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत सन्मानानं पोचवलं गेलं. माणसं उगीच कोणासाठी बलिदान करत नाहीत, माणसं उगीच कोणासाठी निखाऱ्यांवरून चालण्याची आणि सर्वस्व देण्याची भाषा करत नाहीत. शिवाजी महाराजांची ही न्यायनिष्ठूर पद्धत आणि शेतकऱ्यांच्या प्रती, रयतेच्या प्रती असणारं महाराजांचं प्रेम रयतेनं सदैव अनुभवलेलं होतं. या प्रेमातून उतराई होण्यासाठी माणसं जी आहेत ती आत्मसमर्पणाला उभी राहत होती, हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. सिंहगडच्या किल्लेदाराला हा आदेश केल्यानंतर दुसरा आदेश महाराजांनी आपल्या सचिवाला केला
आजच्या भाषेत आपल्या पियेला महाराजांनी आदेश केला आणि महाराजांनी आपल्या स्वीय सचिवाला सांगितलं की चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या देवस्थानचा वार्षिक उत्सव हा देवाचा उत्सव आहे, तो झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, अतिशय चांगला झाला पाहिजे, तो उत्सव होण्याची जबाबदारी राजा म्हणून माझी आहे. यापुढे चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या देवाचा उत्सव करण्याकरता लागणारा सगळा खर्च जो आहे तो माझ्या वैयक्तिक खाजगी तिजोरीतून दिला जाईल. त्याची कसलीही तोशीष जी आहे ती माझ्या रयतेला लागणार नाही. हा आदेश करून शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं? हा आदेश करून शिवाजी महाराजांनी आपल्या युवराजानं यापूर्वी ज्या सनदा दिल्या होत्या त्या सनदांचा मान ठेवला आणि आपल्या रयतेला कुठला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. आणि तिसरं एक पत्र जे आहे ते शिवाजी महाराजांनी मोरया गोसाव्यांना लिहिलेलं आहे. ते पत्र म्हणजे पत्र नाहीये, आजच्या भाषेत शोकॉज नोटीस आहे. शिवाजी महाराज मोरया गोसाव्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, तुम्ही तर गोसावी, महाराजांचे मूळ शब्द आहेत, तुम्ही तर गोसावी राज्यकारभाराची इतकी हाव कशासाठी? तुम्ही तर गोसावी राज्यकारभाराची इतकी हाव कशासाठी? राज्यकारभार करण्याची इतकी हाव असेल तर आमची वस्त्र जे ते आपण घ्या आणि आपली वस्त्र आम्हाला द्या. तसेही महाराज भगवी वस्त्र घालून आणि एखाद्या योग्यासारखंच राज्यकारभाराचं काम करत होते. पण हेही बिनदिक्कत म्हणण्याची ताकद महाराजांच्या व्यक्तिमत्वात होती. आध्यात्मिक क्षेत्रातल्या त्या अधिकारी पुरुषाला लिहिलेल्या पत्रात म्हणजे शोकॉज नोटीसमध्ये महाराज म्हणतात, इतकी जर राज्यकारभार करायची हौस असेल तर आपले भगवे वस्त्र, आपले कपडे आम्हाला द्या, आमचे कपडे आपण घ्या, आमची वस्त्र घ्या आणि राज्यकारभार करा. आणि शेवट लिहिलेला आहे, या उपर राज्यकारभारात हस्तक्षेप कराल तर ब्राह्मण म्हणून मुलाहिजा राखला जाणार नाही, हे खूप ध्यानी ठेवा. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती आहे हे बाजूला ठेवा, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातलं तुमचं मोठं काम आहे हे बाजूला ठेवा, पण राज्यकारभारात जर हस्तक्षेप कराल तर तुमचा कुठलाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, परत तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही. हे आध्यात्मिक क्षेत्रातल्या महापुरुषालाही ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य जे आहे ते शिवाजी महाराजांनी दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजांचं न्यायदान हे असं होतं, शिवाजी महाराजांची न्यायनिष्ठुर पद्धती ही अशी होती, शिवाजी महाराजांनी दिलेले निवाडे ही या पद्धतीचे होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळात स्वतंत्र न्यायाधीश नावाचं पद निर्माण केलेलं होतं आणि त्या न्यायाधीशाकडे न्यायदान करण्याचे सगळे अधिकार दिलेले होते. पाचाडला राहणाऱ्या महाराजांच्या आई जिजाऊ साहेब हे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं, कौटुंबिक गोष्टींचं किंवा त्यांच्याकडे आलेल्या खटल्यांमध्ये देखील आऊसाहेब न्यायनिवाडे देत होते. न्यायानं वागावं आणि कोणावर अन्याय होऊ न देता रयतेला सुखी कसं ठेवावं यासाठी शिवाजीराजे सातत्यानं प्रयत्न करीत होते. आणि म्हणून अत्यंत चांगलं न्याय पद्धती असलेलं, अत्यंत चांगली न्यायनिवाड्याची पद्धती असलेलं, शेतकऱ्यांच्या आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी प्रयत्न करणारं एक अघोषित न्यायालय, एक वेगळं न्यायालय शिवाजी महाराजांच्या काळात चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.